पहिल्यांदा तुम्हाला गुगलमध्ये स्मार्ट ODR म्हणून सर्च करावा लागेल। सुरुवातीला जो रिझल्ट तुम्हाला सगळ्यात वर दिसेल त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर स्मार्ट ODRचा पहिला पेज दिसेल। तिथे तुम्हाला वेगवेगळ्या ODR इन्स्टिट्यूशन्सचे नावं दिसतील आणि वेगवेगळ्या स्टॉक एक्सचेंजचे पण नावं दिसून येतील। त्याच पेजवर तुम्हाला इन्व्हेस्टर लॉग इन पण दिसेल। तुम्हाला नवीन रजिस्टर करायचं असेल तर इथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इन्व्हेस्टर रजिस्ट्रेशनचा पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आवश्यक ती माहिती भरावी लागेल। पूर्ण माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या चौकोनी बॉक्सवर क्लिक करून तुम्ही अटींना मान्य करून प्रोसीडवर क्लिक करा। त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला एक PDF दिसेल। ते PDF वाचून झाल्यानंतर मान्य करून प्रोसीडवर क्लिक करा। त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन्स म्हणजेच अटी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। त्या वाचून ॲक्सेप्ट अँड प्रोसीडवर क्लिक करा। आता इन्व्हेस्टर रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे। तिथे ग्रीन टिक दिसेल आणि तुम्हाला क्रेडेन्शियल्सचा मेल आला असेल। त्या क्रेडेन्शियल्सचा वापर करून स्मार्ट ODR प्लॅटफॉर्मवर पुन्हा लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसून येतील। पहिला आहे डिस्प्यूट हिस्ट्री, दुसरा आहे फाईल अ न्यू डिस्प्यूट। तिथे 5 ऑप्शन्स आहेत। नवीन डिस्प्यूटवर क्लिक केल्यावर एक नवीन स्क्रीन दिसेल। त्या स्क्रीनवर दिलेल्या कॉलममध्ये डिस्प्यूट रेफरन्स ID किंवा स्कोर्स कंप्लेंट ID टाईप करून प्रोसीडवर क्लिक करा। त्यानंतर दुसरा बॉक्स दिसेल। त्यामध्ये स्टार्ट डेट व एंड डेट टाकून पुढे प्रोसीड करा। तदनंतर अजून एक स्क्रीनवर बॉक्स दिसेल। त्यामध्ये तुमच्या केस संदर्भातील कागदपत्रे तिथे अपलोड करून सबमिट करा। त्यानंतर नवीन स्क्रीन दिसेल सिलेक्ट मार्केट पार्टिसिपेंट्सचा। त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे 6 बॉक्सेस आढळून येईल। तुमच्या केससाठी जे आवश्यक आहे ते सिलेक्ट करून प्रोसीड केलात तर फील्ड डिस्प्यूट डिटेल्सचा पेज स्क्रीनवर दिसेल। सगळी आवश्यक ती माहिती भरून खाली दिलेल्या चेकबॉक्सवर क्लिक करा। तिथे मोड ऑफ होल्डिंग सिक्युरिटीज नावाचा एक कॉलम दिसेल। त्यामध्ये एक आहे फिजिकल आणि दुसरा आहे डीमॅट। अशी सगळी माहिती भरून प्रोसीड केल्यावर तुम्हाला डिस्प्यूट प्रिव्ह्यूचा बॉक्स दिसेल। पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का तपासून प्रोसीडवर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला डिस्प्यूट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याचा स्क्रीनवर दिसेल